कारं भुजगशयनम् आदिशक्तिमुक्तायै देवताभ्यो नमः। पत्रं पुष्पं फलं हरे नमः पुंडली आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली आहे साहेबांची, काय सांगाल याबद्दल? आदिशक्ती मुक्ताबाईंची ही यात्रा, ही जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. यात्रा ही संताची देवाची, जशी पंढरपूरची यात्रा आहे, आळंदीची आहे, पैठणची आहे, त्र्यंबकेश्वरच्या श्री क्षेत्र मुक्तनगरीसुद्धा यात्रा आहे. आणि ती यात्रा या मतदारसंघाचे आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि प्रशासनाचा समन्वयातून एक चांगल्या अथक प्रयत्नातून सेवाभाववृत्तीतून संपन्न झाली, पार पडली, निर्विघ्नपणे पार पडली. यावर्षी सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या प्रशासनाला, वारकऱ्यांतर्फे फार मोठे अतिशय धन्यवाद आहेत. आणि म्हणून 7 दिवसपर्यंत ही यात्रा चालली. 7 दिवसपर्यंत मुक्ताचे उपचार थोडे घाईगर्दीमध्ये झाले आणि मग देवाला आलेला थकवा घालवण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाई रात्रंदिवस भाविकांच्या दर्शनाकरता तटस्थ असल्यामुळं काही थोडे उपचार, त्याच्यामध्ये राहिलेली न्यूनता आणि ती कमी राहिलेली न्यूनता पूर्ण होण्याकरता आपण त्या यात्रेचा शीनभाग घालवण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची ही प्राक्षाळ पूजा परंपरेने आज आपण विजयेच्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी करत असतो. आज ती संपन्न झाली. आपल्या मुक्ताईनगर तहसीलचे तहसीलदार आदरणीय त्यांच्या हस्ते पूजन होऊन आणि सर्व ग्रामस्थांच्या, वारकऱ्यांच्या तर्फे उपस्थितीमध्ये आईसाहेबांना पंचामृतस्नान, उष्णोदक स्नान, सगळे वनस्पतीचे काढे, ज्याच्यामुळे आईसाहेबांचा यात्रेमधला सगळा शीन भाग आणि थकवा घालवल्याच्या अशा काळ्याचं स्नान करून अतिशय चांगल्या प्रकारे तन्मयतेने, अनन्यतेने आणि श्रद्धेने आणि निष्ठेने आदिशक्ती मुक्ताबाईंची आपण सगळी षोडोपचार पूजा केली आणि पूजा संपन्न झाली. आता सगळी यात्रा आमच्या संपन्न झाल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईंची महाआरती होऊन या प्राक्षाळ पूजेच्या कार्यक्रमाची पूर्णता झाली.